कल शाम की घटना है। कल्याणपुर में कोलसवाड़ी पुलिस स्टेशन में एक अल्पवयीन बच्ची का किडनैपिंग के केस दर्ज हुई थी। उसमें अभी आज मॉर्निंग में बापगांव थाना ग्रामीण के हद में उसकी बॉडी मिली है। उसमें अभी पुलिस स्टेशन की तहकीकात शुरू है। उसमें अभी तक 2 आरोपी का हमने निष्पन्न किया है। उसमें से एक आरोपी हमारे ताबे में है। दूसरे आरोपी के लिए हमने 6 टीम उसके अरेस्ट के लिए हमारी टीम उसके पीछे है। सर ये आरोपी कौन है क्या? आरोपी का नाम विशाल गौरी करके है। वो उसी एरिया में रहता है और फिलहाल उसमें से एक आरोपी को हमने अरेस्ट किया है। दूसरे की जांच शुरू है। जल्दी हम उसको अरेस्ट करने वाले हैं। काल कल्याण पूर्वमध्ये कोळसवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये सदरची घटना आहे. काल संध्याकाळी एक अल्पवयीन मुलगी त्यामध्ये मिसिंग झालेली होती. त्या पद्धतीने पोलीस स्टेशनला किडनॅपिंगचा गुन्हा काल रात्री दाखल झाला होता. त्या सदर गुन्ह्याचा तपास करत असताना आज सकाळी ठाणे ग्रामीणच्या हद्दीमध्ये पडगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये बागवा या ठिकाणी त्या लहान मुलीचा मृतदेह मिळून आलेला आहे आणि त्या अनुषंगाने कोळसवाडी पोलीस स्टेशन तो किडनॅपिंगचा गुन्हा दाखल होता. त्याच्यामध्ये सुद्धा ते मुलगा असायचे निष्पन्न झाले असल्याने सदरच्या मुलीच्या पोस्टमॉर्टम करण्याकरता सध्या बॉडी ही जे जे रुग्णालय या ठिकाणी पाठवण्यात आलेली आहे ठाणे ग्रामीण पोलिसांकडून आणि सदरच्या गुन्ह्यामध्ये ठाणे ग्रामीण पोलिसांकडून आमचे रिपोर्ट प्राप्त झाले असल्याने सदरच्या गुन्ह्यामध्ये आम्ही वाढीव कलम 302 त्यामध्ये लावत आहोत आणि त्या पद्धतीने सदर गुन्ह्याचा सीसीटीव्ही फुटेज आणि इतर गोष्टीचा सगळा अभ्यास केला असता त्यामध्ये आतापर्यंत 2 आरोपी त्यामध्ये निष्पन्न झालेले आहेत. त्यापैकी एका आरोपीला आम्ही ताब्यात घेतलेला आहे. दुसऱ्या आरोपीकरता आमची टीम मागावरती आहे. लवकरच आम्ही त्या आरोपीला आम्ही अटक करत आहोत आणि सदरच्या दृष्टिकोनातून जे काही तपास आहे आमचा पूर्ण 6 पथक या पूर्ण तपासाकरता त्याच्या पाठीमागे आहे आणि जो एक आरोपी आहे तो आम्ही आता लवकर अटक करत आहोत. त्या पद्धतीने पीएम रिपोर्ट्स आपल्याकडे प्राप्त झाले आणि त्याबद्दलचं आपल्याला मिळू शकेल. सध्या जे जे रुग्णालय मुंबई या ठिकाणी सदर मुलीच्या वरती पीडितावरती सध्या पीएम सुरू आहे. पीएम रिपोर्ट प्राप्त झाल्यानंतर आपण त्याबद्दलचं त्यावरती कोणता लैंगिक अत्याचार झाला आहे का त्याबद्दलचे आपल्याला लक्षात येईल. याच्यामध्ये 2 आरोपी आहेत. त्याच्यामध्ये एक आरोपी आहे ज्याचं नाव आहे विशाल गवळी. तो याच्यामध्ये निष्पन्न होत आहे आणि त्याचबरोबर अजून एक आरोपी ज्यामध्ये निष्पन्न झाला आहे. तो आरोपी आपल्या ताब्यामध्ये आहे आणि त्या विशाल गवळीच्या त्याकरता आमच्या 6 टीम सध्या विशाल गवळीला अटक करण्याकरता त्याच्या पाठीमागे आहेत. त्या पद्धतीने त्या पोलीस स्टेशनला कोळसवाडी पोलीस स्टेशन त्याच्यावरती गुन्हे दाखल असण्याची माहिती आहे. त्या पद्धतीचे तर रेकॉर्ड सुद्धा आमच्याकडे प्राप्त आहे आणि त्या लवकरच आम्ही त्या आरोपीला अटक करत आहोत. आमच्या 6 टीम सध्या म्हणजे क्राईम ब्रँच च्या बरोबर मागावरती आहे. आज इथं आमच्या परिसरात मधले एक मुलगी गायब होती, तर तिथं जी बॉडी भेटलेली आहे त्याच्यासाठी डीसीपी आणि एसीपी हे तपास करत आहेत आणि त्यांनी सगळीकडे टीम पाठवलेले आहेत आणि बॉडी पण पोस्टमॉर्टमसाठी गेलेली आहे. ते त्यांचं ते जे काही येईल रिपोर्ट येईल ते आम्हाला रात्री कळवणार आहेत ते आणि लवकरात लवकर ते ह्याची चौकशी करणार आहेत आणि जे कोणी म्हणजे काय याच्यात गुन्हा असेल काय तर ते चौकशी करून मला सांगणार आहेत. लवकरात लवकर जे काही याच्यात आरोपी असतील तर त्यांना लवकरात लवकर त्यांना शोधून त्यांच्यावर कारवाई करावी ही मी त्यांना मागणी केलेली आहे. कल्याण पूर्वेला हा कलंकित लागलेला प्रकार आहे. अतिशय गुन्हास्पद प्रकार हा या कल्याण पूर्वेला एका लहान मुलीवर झालेला आहे. या अत्याचाराच्या विरोधात मी पोलीस स्टेशनला येऊन सांगितले कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे. इमिजिएटली आरोपी आणि त्यासोबत सह आरोपी या ठिकाणी अटक केले पाहिजे. जे जे कोण याच्यामध्ये दोषी आढळतील त्यांना लवकर लवकर अटक करा अशी मागणी केली. मला या ठिकाणी असं सांगायचं की स्थानिक पत्रकारांना माहिती आहे की हा जो आरोपी आहे ह्याला इथल्या स्थानिक नेत्यांचा त्याला नेहमी वरदस्त आहे. मागच्या वेळेस पण त्याला इथल्या स्थानिक पुढाऱ्यांनी त्याला सोडवलं. त्यामुळे आज मला वाटतं जर त्यावेळेस कठोर कारवाई केली असती तर आज हा दिवस बघायला लागला नसता. गेल्या वर्षी आणि अशा अनेक वेळा त्याने असे प्रकार गुन्हास्पद प्रकार मुलींवरती अत्याचार करण्याचा प्रयत्न केला पण आज ती दुर्दैवी घटना आली. त्या मुलीचा अत्याचार करून तिला मारून टाकलेला आहे. निर्दयी असं मारलेलं आहे. त्यामुळे पोलिसांना आम्ही या ठिकाणी विनंती केली की आपण जर लवकर लवकर अटक केली नाही तर आम्ही मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आंदोलन उभं करू आणि आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून सांगेल की हा जो प्रकार झालाय त्याला भर चौकात फाशी दिली पाहिजे.
डोळ्यांनी झाडलं पाहिजे, जेणेकरून असा प्रकार महाराष्ट्रात पुन्हा घडला नाही पाहिजे. कोण आरोपी आहे काय? आरोपी जो आहे इथल्या संशयास्पद आरोपी म्हणून त्याला इथे सांगतायत, पण नागरिकांना माहिती आहे, नागरिकांचा रोष ज्याने याच्या अगोदर हे असे प्रकार केले तोच आरोपी आहे. पण पुढाऱ्यांच्या इथे राजकीय पुढाऱ्यांचा मोठ्या प्रमाणात त्याला वरदस्त आहे आणि पोलिसांवरती दबाव आहे. आता इथल्या स्थानिक सगळ्या पत्रकारांना माहिती आहे, त्यामुळे आता जोपर्यंत त्याला अटक होत नाही तोपर्यंत आपल्याला त्या ठिकाणी सांगता येणार नाही. कोणार्क, अपना शहर अपनी बातें.